नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकीला काहीच कळत नसतं। तिच्या मनात वादळ निर्माण झालेलं असतं। एकीकडे ऋषिकेशचं बोलणं की माझी ती पार्वती आई आहे, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला मी सहन करणार नाही। आता जानकीला काय करावं हे काहीच कळत नसतं आणि त्याचवेळी आता जानकीला त्या व्यक्तीचा म्हणजेच हितचिंतकाचा फोन येतो। ती व्यक्ती जानकीला विचारते, काय ठरवलं आहे? तुम्हाला पुरावा हवा आहे का? तुम्हाला जर पुरावा हवा असेल तर 1,00,000 रुपये द्यायचे आहेत आणि नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। तर आता जानकीला ऋषिकेशचं बोलणं आठवतं की ती व्यक्ती तुझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करते, तुला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुझ्याकडून पैसे मिळवण्याचा। प्लीज जानकी, अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नकोस। तर दुसरीकडे जानकीला आठवतं की सुमित्राताईंनी आता ओवीला सुद्धा आपल्यापासून दूर केलेलं असतं। मी तुझी आजी नाही तर ती नवीन आलेली ती तुझी आजी आहे, हे शब्द जानकीला आठवतात। आता मात्र आपल्या ओवीसाठी, आपल्या घरासाठी जानकी हे कठोर पाऊल उचलायला तयारही होते। जानकी म्हणते, ठीक आहे, मी ठरवलं आहे, मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, परंतु त्या बदल्यात तुम्ही मला पुरावाही देणार आहात? तर ती व्यक्ती जानकीला म्हणते की हो। तर ती व्यक्ती जानकीला म्हणते, तुमच्या घराच्या बाजूला एक रस्ता आहे आणि तिथे एक मोठं झाड आहे। त्या झाडाखाली निळ्या रंगाची टोपली ठेवली जाईल आणि त्या टोपलीमध्येच तुम्ही पैसे ठेवायचे आहेत। आणि हो, एक महत्त्वाचं म्हणजे लगेच तिथून निघून जायचं, मागे वळूनही पाहायचं नाही। जानकी म्हणते, काय म्हणालात? मागे वळूनही पाहायचं नाही? अहो, 1,00,000 रुपये एवढी मोठी रक्कम आहे आणि ती मी तुम्हाला द्यायची आणि त्याबद्दल तुम्ही मला पुरावे देणार आहात, त्याचं काय? म्हणजे तुम्ही मला पुरावा न देता पैसे घेऊन तिथून निघून जाणार आहात? तर ती व्यक्ती जानकीला म्हणते, मी तुमचे पैसे फुकट घेणार नाही आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। तुम्ही त्या टोपलीत पैसे ठेवा आणि तुमच्या घराच्या वेशीजवळ अंगणात तुम्हाला पुरावे दिले जातील। आता जानकी या सगळ्याला तयार होते। जानकी घाबरत असते, परंतु या सगळ्यात तिला ते पाऊल उचलावं लागतं। जानकी कपाटामध्ये असणारी रक्कम घेते आणि तिथून निघत असते, परंतु त्याचवेळी आता जानकीच्या समोर ऋषिकेश उभा असतो। आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी, अजूनही तुझ्या मनात तोच विचार चालू आहे ना? तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, माझा विचार बदलला नाही। तर दुसरीकडे लताबाई नानांना म्हणतात, अहो प्रसाद घ्या, मी भरवू का तुम्हाला? थांबा, मीच भरवते। आता नाना नकार देत असतात, परंतु लताबाई जबरदस्तीने नानांना प्रसाद भरवत असतात। आता हे शब्द सुमित्राताईंच्या कानी पडतात। सुमित्राताई म्हणतात, काय चालले चाळे? तर नाना म्हणतात, काही नाही, प्रसाद देत होते। तर त्यानंतर सुमित्राताई म्हणतात, हा अशा पद्धतीने? तर लताबाई म्हणतात, काय झालं? अगं तुला भरवू का? तर सुमित्राताई म्हणतात, नको, मला तुझ्या हातचं काही नकोय, अगोदर तू माझ्या रूमच्या बाहेर हो बरं। तर लताबाई म्हणतात, काय हे माझं तुझं लावलंयस? अगं आपलं वय काय, आपण काय वागतोय, नवीन लग्न झालेल्या नवरीसारखी का वागत आहेस? अगं हा माझाही नवरा आहे आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुझ्या अगोदरपासून, हो की नाही हो? तर आता सुमित्राताई म्हणतात, अहो तुम्ही तरी हिला समजवा, ही काय बोलते कळतंय का तुम्हाला? आता नाना लताबाईंना काही न बोलता सुमित्राताईंनाच म्हणतात, सुमित्रा अगं शांत हो ना, डोक्यात राग घालू नकोस, समजून घे। सुमित्राताई म्हणतात, वा, म्हणजे हिला तुम्ही काहीच बोलणार नाही आणि मी बोलते म्हणून तुम्ही मलाच बोलताय? राहू देत, मला तर तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे, काय करायचं आहे ते करा, पेढा भरवायचा आहे तर भरवा, एकमेकांना घास भरवा, उखाणा घ्या, मी येते, असं म्हणत सुमित्राताई तिथून निघून जातात। आता नाना सुमित्राताईंना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सुमित्राताई काही थांबायला तयार नाहीत। नानांना खूप वाईट वाटतं। तर सुमित्राताई तिथून निघून जाताच लताबाई म्हणतात, काय हे, अहो तुम्ही एवढा विचार नका करू। नाना बेडवर येऊन बसतात तर लताबाई त्यांच्या बाजूला बसतात। नाना लगेचच तिथून उठतात आणि खुर्चीत बसतात। लताबाई म्हणतात, हिचं तर मला काही कळतच नाही, हिला आता मी आलेले सहन होत नाहीये, हे सगळं काही वैभव माझं होतं, परंतु जेव्हा ही घरात आली त्यावेळी ही तिने घेतलं, त्यावेळी तिला नाही काय वाटलं आणि आता हिला दुःख होतंय। दुःख कोणाला नसतं, सगळ्यांनाच असतं। मलाही दुःख होत आहे, एवढी वर्ष मी काय सोसलं ते माझं मला माहीत, परंतु ही सुमित्रा आणि ती दुसरी जानकी, तिच्या तर डोक्यात एकच वारं फिरतंय की मी पार्वती नाही, मी एक कोणतरी लबाडबाई आहे, तुम्हाला फसवण्यासाठी आली आहे। आता एवढे पुरावे दिलेत, एवढं सिद्ध केलं, तरीसुद्धा तिचा माझ्यावर विश्वास नाही। आता नाना काही न बोलता तिथून निघून जातात। तर दुसरीकडे लताबाई या सगळ्यामुळे खुश झालेल्या असतात। इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश प्लीज माझं ऐका ना। ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं एवढी मोठी रक्कम घेऊन प्लीज नको तू त्या माणसाला देऊस, अगं ती माणसं तुला फसवण्याचं काम करतेस। जानकी प्लीज या गोष्टीवर विश्वास ठेव।
एवढं कठोर पाऊल नको उचलूस जानकी, अशा कोणावरही विश्वास ठेवू नकोस. तर जानकी म्हणते, ऋषिकेश मला माहीत आहे तुम्हाला माझं म्हणणं पटत नाही आहे, परंतु जे काही करते ते मी माझ्या घरासाठी करते. आज सुमित्राई माझ्यासोबत बोलत नाही आहेत. त्यांना वाटतंय की ह्या सगळ्यामध्ये माझी चूक आहे. मी त्या बाईंना घरात घेऊन आली म्हणून सुमित्राईंनी मला सांगितलं आहे की मला आई नाही म्हणायचं, सासूबाई म्हणायचं. आणि एवढंच काय, तर त्यांनी ओवीलाही दूर केलं आहे. आणि ऋषिकेश, या सगळ्यामध्ये ती व्यक्ती मला पुरावे देणार आहे. ती बाई पार्वती आई नसून लताबाई आहेत. आणि म्हणूनच ऋषिकेश, मी हे पाऊल उचलत आहे माझ्या घरासाठी. यामध्ये माझा काहीही स्वार्थ नाही आहे ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं काय चाललंय तुझं? ती माझी पार्वती आई आहे आणि तिच्यावर अन्याय झालेला मी सहन नाही करणार. आता जानकी म्हणते, हो का? मग सुमित्राईंचं काय? त्यांना किती वाईट वाटतंय. या सगळ्यातून सुमित्राई कशा जात्यात तुम्ही विचार तरी केलात का? आता ऋषिकेश शांतच होतो. ऋषिकेशच्याही मनाला कुठेतरी हे सगळं काही पटत असतं. जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, हवं तर तुम्ही माझ्यासोबत या. आता जानकीचं बोलणं ऐकल्यानंतर ऋषिकेश जानकीसोबत जायला तयार होतो. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे जानकी, मी तुझ्यासोबत येतो. आता जानकी आणि ऋषिकेश घरातील सर्वांची नजर चुकवत हितचिंतकाला पैसे देण्यासाठी घराबाहेर पडतात. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी अजूनही विचार कर, वेळ गेली नाही. जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, मला हे पाऊल उचलावंच लागेल या घरासाठी. ऋषिकेश म्हणतो, परंतु जानकी त्या व्यक्तीने जर पुरावे नाहीच दिले आणि फक्त पैसे घेऊन गेला तर? जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, असं काहीही होणार नाही. माझं मन मला सांगते, माझा विश्वास आहे की ती व्यक्ती नक्कीच पुरावा देईल. जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज माझ्यावर विश्वास ठेवाल ना एकदा, आणि प्लीज माझ्यासाठी या सगळ्यामध्ये मला मदत कराल ना? ऋषिकेश म्हणतो, बरं ठीक आहे, परंतु हे पैसे ठेवायचे आहेत कुठे? जानकी म्हणते, ती व्यक्ती म्हणाली की घराच्या मागे आपलं झाड आहे, तिथे एक टोपली. त्याचवेळी जानकीचं लक्ष त्या निळ्या टोपलीवर पडतो. जानकी म्हणते, याच टोपलीमध्ये त्यांनी पैसे ठेवायला सांगितले आहेत. जानकी पैसे ठेवायला जाणार, परंतु पुन्हा एकदा ऋषिकेश जानकीला सावध करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, जानकी अजूनही विचार कर. परंतु जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, आता मला मागे वळून पाहायचं नाही आहे. आणि म्हणूनच जानकी त्या टोपलीमध्ये पैसे ठेवते आणि ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश चला इथून, आपण इथे नको थांबूयात. ऋषिकेश म्हणतो, परंतु जानकी. जानकी म्हणते, हो ऋषिकेश, आपण हवं तर दुरून लक्ष टाकू, परंतु प्लीज तुम्ही इथे थांबू नका. असं म्हणत जानकी ऋषिकेशला तिथून घेऊन जात असते. आणि त्याचवेळी ती व्यक्ती तिथे पैसे नेण्यासाठी येते. आता त्या व्यक्तीला ऋषिकेश पाहताच त्या व्यक्तीचा पाठलाग करू लागतो, परंतु ती व्यक्ती ऋषिकेशला चकवा देत तिथून पळून जाते. आता ऋषिकेश त्या व्यक्तीच्या मागावर असतो, परंतु नकळतच ऋषिकेशचा धक्का एका गाडीला लागतो आणि ती गाडी सावरत असताना त्या व्यक्तीला सॉरी म्हणेपर्यंत ती व्यक्ती मात्र गायब झालेली असते. ऋषिकेश सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती व्यक्ती कुठेच नसते. तर दुसरीकडे जानकीच्या हाती काही पैसेही नसतात आणि पुरावेही लागलेले नसतात. आणि म्हणूनच जानकी विचार करू लागते. आणि त्याचवेळी त्या व्यक्तीचा जानकीला फोन येतो आणि जानकीला ती व्यक्ती म्हणते, खाल्लीस ना माती, मी तुला म्हणाले होते की एकटी ये, मी तुला पुरावे देईन, परंतु तू आली नाहीस. आणि आलीस तर तू तुझ्या नवऱ्याला घेऊन आलीस. आता पुरावेही मिळणार नाहीत आणि पैसेही. जानकी म्हणते, तुम्ही हे काय बोलताय? तर ती व्यक्ती जानकीला म्हणते की हो, आणि हो, तुला जर पुरावे हवेच असतील, तुझ्या कुटुंबाला तुला वाचवायचं असेल, तर अजून 1,00,000 रुपये रक्कम तयार ठेव, तरच तुला पुरावे मिळतील. परंतु पुन्हा जर अशी चूक केलीस तर तेव्हाही पुरावे मिळणार नाहीत. आता तूच विचार कर. असं म्हणत ती व्यक्ती फोन ठेवते. ऋषिकेश म्हणतो, जानकी मिळालेत का पुरावे? जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज शांत व्हा. ऋषिकेश म्हणतो, का शांत होऊ? तुला कळतंय का? ती व्यक्ती पैसे घेऊन पळून गेली आहे आणि आपल्या हाती काहीही पुरावा लागला नाही. मी तुला म्हणालो होतो जानकी, अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नकोस. अशा परक्या व्यक्तींवर तू कसा काय विश्वास ठेवू शकतेस? तर जानकी म्हणते, ऋषिकेश परंतु ती बाई ही आपली पार्वती आई नाही, ती लताबाई आहे. ऋषिकेश म्हणतो, बस जानकी, आतापर्यंत खूप ऐकून घेतलं, परंतु यापुढे असं काही मी ऐकून घेणार नाही. तू माझ्या आईबद्दल बोलतेस हे विसरू नकोस. आता मात्र जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करते, पण ऋषिकेश तिथून निघून जातो. जानकीला काय करावं काहीच कळत नाही. जानकी अंगणात विचार करत असते. आणि थोड्या वेळानंतर ज्यावेळी जानकी घरी येते त्यावेळी लताबाई जानकीला पकडतात आणि म्हणतात, काय ग, कुठे होतीस एवढ्या रात्री? जानकी काहीच बोलत नाही. तर लताबाई म्हणतात, कळतंय का तुला? तिन्ही सांजेनंतर घरच्या सुनेचं, घरच्या लक्ष्मीचं पाऊल हे घरातच असावं, हुंबऱ्याच्या आत असावं, बाहेर गेलेलं चालणार नाही. तुझ्या सासूचं तुला ऐकावंच लागेल. तर जानकी आता मात्र खूप चिडलेली असते. जानकी म्हणते, कोण सासूबाई? तुम्ही माझ्या सासूबाई नाही आहात, तुम्ही पार्वती आई नाही, तर तुम्ही लताबाई आहात. तर आता लताबाई जानकीला म्हणतात, अगं तुला कळतंय का, मी तुझी सासू, तुझ्या नवऱ्याची आई, पार्वती आई. आता मात्र जानकी म्हणते,
कोण सासू, कुठल्या सासूबाई, कोणाच्या सासूबाई, तुम्ही माझ्या सासूबाई नाहीत हे शेवटचं लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला माझी सासूबाई मानत नाही. तर आता लताबाई जानकीला म्हणतात, अगं तू ऋषिकेशची बायको आहेस ना, मग शेवटी माझी सूनच असणार आहेस. आणि हो, मी तुझी सासू आणि तू माझी सून. तर जानकी म्हणते, हो का, मी आहे ऋषिकेश रणदिवे यांची बायको, परंतु तुमची सून नाही. मी पार्वती आईंची सून असेन, तुमची नाही. तुम्ही लताबाई आहात. तर आता लताबाई म्हणतात, काय करावं तुझं काहीच कळत नाही. अगं किती वेळा माझ्यावर आरोप करशील, मी तुझी सासू आहे हे विसरतेस का तू? जानकी म्हणते, करणार, यापुढेही आरोप करणार. आणि हो, तुम्ही लताबाई आहात हेही मी सिद्ध करणार. तुम्ही पार्वती आई नाहीत हेही मी सिद्ध करणार. एवढंच काय, तर पार्वती आईचा खोटा मुखवटा घेऊन या घरात फिरणाऱ्या या लताबाईंचा चेहरा म्हणजेच तुमचा चेहरा मी लवकर उघडकीस आणणार. आता मात्र लताबाई घाबरून गेलेल्या असतात. जानकी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जानकी आहे, आता पुरावा दाखवूनच बोलेल. आज पुरावा नाही आहे म्हणून तुमची सुटका होते, परंतु एक ना एक दिवस मी असा पुरावा सादर करेन की सर्वांना कळेल की तुम्ही आमच्या पार्वती आई नाही तर लताबाई आहात आणि त्याच दिवशी तुमचा या घरातील शेवटचा दिवस असेल. आता लताबाई घाबरत म्हणतात, जा तू आराम कर, दमली असशील ना. जानकी म्हणते, माझ्या घरात आराम करायला तुम्ही मला सांगू नका. हे घर माझं आहे आणि त्या घरात मी आराम करेनच. परंतु हो, 4 दिवस या घरात आलाच आहात तर आराम करून घ्या, कारण पुढचे दिवस कसे येतील हे तुम्हालाही कळणार नाहीत. असं म्हणत जानकी आता लताबाईंना चांगलीच ताकीद देते आणि तिथून निघून जाते. आता जानकीचा हा तोरा पाहून लताबाई मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. त्यांना चांगलाच घाम फुटलेला असतो. तर दुसरीकडे जानकी बेडरूममध्ये येते आणि पाहते तर ऋषिकेश झोपी गेलेला असतो. ऋषिकेश आपल्यावर रागवले आहेत हे पाहून जानकीला खूप वाईट वाटतं. आता झोपलेल्या ऋषिकेशच्या हातावर हात ठेवत जानकी म्हणते, नवरा बायकोंमध्ये रुसवे फुगवे असावेत, भांडणं असावीत, परंतु अंतर नको. ऋषिकेश, आपल्या दोघांमध्ये मी कधीही अंतर पडू देणार नाही. आज ज्या बाई आपल्या घरात येऊन आपल्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा मुखवटा मी सर्वांसमोर आणणारच. असं म्हणत जानकीने निर्धार पक्का केलेला असतो. जानकी म्हणते, आता काहीही करून ही बाई लताबाई आहे यासाठी मलाच पुरावा शोधावा लागेल. तर दुसरीकडे लताबाई पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. त्या ऐश्वर्याला म्हणतात, नाही नाही, आता मला या घरात एक क्षणही राहायचं नाही. तुम्ही एक काम करा, या सगळ्या नाटकावर पडदा टाका आणि मी या सगळ्यातून एक्झिट घेते. आता सारंग म्हणतो, एक्झिट नाही हो लताबाई, तुम्ही असं का बोलताय? अहो ती जानकी वहिनी काहीही करणार नाही. तर लताबाई म्हणतात, हो का, त्या जानकीच्या नजरेतला धाक तू पाहिलायस का? नजरेतील धाक आणि डोळ्यातील धार ही मी पाहिली आहे आणि ती जानकी पुरावा नक्कीच घेऊन येईल. तर आता सारंग म्हणतो की नाही हो, ती जानकी वहिनी काहीही करणार नाही, ती फक्त बोलत राहणार आहे, ती बोलबच्चन आहे, तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. लताबाई म्हणतात, हो ना, परंतु मला आता या नाटकात भाग घ्यायचा नाही. तुम्हाला काय करायचं आहे ते करा, परंतु मी आता इथून निघून जाते. अरे आता माझे किती दिवस उरले आहेत, उरलेलं आयुष्य मला तुरुंगात राहून खडी फोडायचं नाही आहे, त्यामुळे मी आता इथून निघते. त्याचवेळी आता ऐश्वर्या त्यांच्यासमोर 1,00,000 रुपये ठेवते. आता मात्र ते पैसे पाहून लताबाई खुश होतात. तर ऐश्वर्याने पैसे आणलेले पाहून सारंगला मात्र काहीच कळत नाही. तर आता लताबाई त्या पैशांकडे पाहत असतात. तर ऐश्वर्या म्हणते, मोजायची काहीच गरज नाही, 1,00,000 रुपये आहेत. आता ते हातात घेतात. लताबाई पैसे पाहून खुश होतात. तर ऐश्वर्याला सारंग बाजूला घेतो आणि म्हणतो, ऐश्वर्या, अहो एवढे पैसे कुठून आणलेत? ऐश्वर्या म्हणते, उसने घेतले आहेत. सारंग विचारतो, कोणाकडून? ऐश्वर्या म्हणते, मावस बहिणीकडून. काय करणार, ही लताबाई कधीतरी कल्टी मारणार हे मला चांगलंच माहीत होतं. ती घराबाहेर तरी जाईल, नाहीतर हे नाटक इथेच संपेल, परंतु मला हे नाटक संपवायचं नाही. तर ऐश्वर्याला लताबाई म्हणतात, ऐश्वर्या बाळा, असं नाही आहे गं, मला खरंच पैशांची गरज होती आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलं, परंतु प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? ऐश्वर्या म्हणते, हो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता जानकीने कितीही काही केलं तरी तुम्ही तुमच्या नाटकावर ठाम राहायचं आहे. ती आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. लताबाई म्हणतात, परंतु ती म्हणाली आहे पुरावे घेऊन येईन. तर ऐश्वर्या लताबाईंना म्हणते, परंतु ती पुरावे आणणार नाही. अहो तुम्ही लता कारखानेच आहात हे फक्त कोणाला माहीत आहे? सारंग, मला आणि आजींना. तिला माहीत आहे का? नाही. तिच्या दृष्टीने फक्त तुम्ही लताबाई आहात हा तिचा भ्रम आहे, परंतु तिच्या हाती कुठलाही पुरावा लागणार नाही. तुम्ही घाबरू नका. आणि हो, शेवटचं सांगते, तुमचं या घरात पाऊल पडलं ते या नाटकाच्या सुरुवातीला आणि दुसरं पाऊल या घराबाहेर पडेल ते जानकीचं. पार्वती रणदिवे हे नाटक या घरात महाभारत घडवेल एवढं मात्र नक्की. मी जसं सांगितलं आहे तसंच घडायला हवं. असं म्हणत
आता ऐश्वर्याने लताबाईंना पैसे देऊन त्यांचं तोंड बंद केलेलं असतं, तर दुसरीकडे सुमित्राताई देवाचा जप करत असतात. त्याचवेळी तिथे जानकी येते. सुमित्राताईंना आवाज देऊ लागते, परंतु सुमित्राताई जानकीशी काही न बोलता तिथून निघून जातात. जानकीला आठवतं, सुमित्राताई म्हणालेले असतात की मला आई नको म्हणूस, आणि म्हणूनच कठोर मनाने जानकी आता सुमित्राताईंना सासूबाई अशी हाक मारते. जानकीला सुमित्राताईंचे शब्द आठवतात. सुनेला कितीही जीव लावला, कितीही मुलगी म्हणण्याचा प्रयत्न केला, तरी सून ही सूनच असते. जानकी म्हणते, सासूबाई आता तरी माझ्याशी बोलाल ना? सुमित्राताई म्हणतात की हो, तू जर मला अशी हाक मारलीस तर मी नक्कीच बोलेन. बोल, काय काम होतं? जानकी म्हणते, आई आता सुमित्राताई म्हणतात, मी तुला म्हणाले आहे ना की तू मला सासूबाई म्हणायचं, कारण तुझी आई मी नाही आहे. तुझ्या आल्या आहेत ना सासूबाई, म्हणजेच तुझी लाडकी आई पार्वती आई, तिला आई म्हणायचं. हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, सारंग ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, जानकी वहिनीला त्रास देत असताना माझ्या आईला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. माझ्या आईला कोणताही त्रास व्हायला नको. ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही काळजीच करू नका, आईंना तर त्रास होणार नाही, परंतु जानकीला त्रास मात्र नक्कीच होणार आहे. आता ऐश्वर्याची पुढची खेळी असते. तिने सुमित्राताई रूममध्ये असताना संपूर्ण धूर केलेला असतो आणि सुमित्राताईंना त्रास होत असतो. तर दुसरीकडे जानकी आता लताबाईंचे पाय चिपून देत असते. इकडे सुमित्राताईंना त्रास होत असतो, परंतु जानकीला आवाज देऊ नये, जानकी काही आलेली नसते. तर इकडे ऐश्वर्याने सुमित्राताईंना वाचवलेलं असतं. त्याचवेळी जानकी येते आणि विचारते, आई अहो काय झालंय, तुम्हाला एवढा त्रास का होतोय? सुमित्राताई म्हणतात, तू माझ्याशी बोलू नकोस. अगं तुला एवढी हाक मारली, मला वाचव असं म्हणाले, तरीसुद्धा तू आली नाहीस. कुठे होतीस तू? आता लताबाई या सगळ्याला खतपाणी घालत म्हणतात, ती तर माझ्या पायांना तेल लावून देत होती. आता हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंना धक्काच बसतो. सुमित्राताई म्हणतात, चूक केली मी मोठी, तुला जीव लावला, ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक. परंतु आज ज्यावेळी माझ्यावर जीवन मरणाचा प्रश्न आला, त्यावेळी मला वाचवलं ते माझ्या सुनेने, ऐश्वर्याने. ऐश्वर्या, तूच माझी सून आहेस असं म्हणत आता ऐश्वर्याने सुमित्राताईंचं मन जिंकलेलं असतं. परंतु या सगळ्यामध्ये जानकी मात्र दुखावली गेलेली असते. आता जानकी ऐश्वर्याचा हा डाव कशाप्रकारे उधळून लावेल आणि आता पार्वती आई म्हणून आलेल्या घरात लताबाई यांचा मुखवटा सर्व घरच्यांसमोर जानकी कशाप्रकारे आणेल, यासाठी हितचिंतक आता जानकीला पुरावे देण्यासाठी तयार होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं हीच माझ्या कामाची पोचपावती असेल आणि म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.